आमच्या संयमाची सीमा आता संपली आहे आणि हे आता ओपन वॉर आहे अशी अधिकृत घोषणा पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी केली आहे। शुक्रवारी पहाटे पाकिस्ताननं अफगाणिस्तानची राजधानी काबूल आणि कंदहारसह अनेक महत्त्वाच्या शहरांवर भीषण एअर स्ट्राईक केले। भारताच्या शेजारच्या देशात हा युद्धापर्यंतचा वाद काय आहे आणि भारताला याचा धोका काय, जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत। तर गेल्या काही दिवसांपासून दोनही देशांच्या सीमेवर ड्युरंट लाईनवर तणाव वाढलेला। गुरुवारी 26 फेब्रुवारीच्या रात्री उशिरा अफगाणिस्तानच्या तालिबान सैन्यानं पाकिस्तानच्या सीमा चौक्यांवर मोठा हल्ला केला। तालिबानचा दावा आहे की त्यांनी पाकिस्तानच्या 15हून अधिक सीमा चौक्यांवर कब्जा मिळवलाय आणि 55 पाकिस्तानी सैनिकांना ठार केलंय। याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानच्या हवाई दलानं ऑपरेशन गजब लिल्हक या अंतर्गत अफगाणिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केलं। काबूल आणि कंदहारमध्ये विमानांचे आवाज आणि मोठे स्फोट ऐकू आल्याची माहिती आहे। खरं तर पाकिस्तान शांतता आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड करणार नाही। जे लोक आपल्या शांततेला कमकुवतपणा समजतात त्यांना कडक प्रत्युत्तर दिलं जाईल। आमच्या संयमाचा आता अंत झालाय, असं संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करत युद्धाची अधिकृत पुष्टी केली। तर तालिबान प्रवक्त्यानं म्हटलंय की पाकिस्ताननं नागरी वस्ती आणि निवासी भागात बॉम्बफेक केली आहे। त्यांनी प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या बाजूने मोठी लष्करी कारवाई सुद्धा सुरू केली आहे। पाकिस्तानने यावेळी असा दावा केला की TTP म्हणजेच तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेचं तळ उद्ध्वस्त करण्यासाठी हे एअर स्ट्राईक करण्यात आले आहेत। कतारनं केलेला युद्धबंदीचा प्रयत्न आता पूर्णपणे अपयशी ठरल्याचं दिसतंय। या युद्धामुळे संपूर्ण दक्षिण आशियात चिंतेचं वातावरण आहे। भारत, इराण आणि चीन या घडामोडींवर सध्या बारकाईनं लक्ष ठेवून आहेत। तर तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजेच TTP नेमकी आहे काय? तर ही संघटना अफगाण तालिबानपेक्षा वेगळी असली तरी ती त्यांची जवळची मानली जाते। TTP पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर करतं असा आरोप हे पाकिस्तान दीर्घ काळापासून करतंय। मात्र काबूल आणि TTPनं नेहमीच हे आरोप फेटाळून लावले आहेत। आता हे हवाई हल्ले नेमके कुठे कुठे झालेत? पाकिस्तानी सैन्याकडून एअर स्ट्राईक करत अफगाणिस्तानच्या शहरांना टार्गेट करण्यात आलंय। त्यात काबूल, कंदहार आणि पख्तिया इथल्या प्रमुख अफगाण तालिबानी लष्करी तळांना लक्ष्य करून हवाई हल्ले केले गेले आहेत। या हल्ल्यांमध्ये काबूलमधल्या 2 ब्रिगेडी मुख्यालयही उद्ध्वस्त झाली आहेत, तर कंदहारमधले एक कॉप्स मुख्यालय आणि एक ब्रिगेड मुख्यालय सुद्धा उद्ध्वस्त झालंय। कंदहारमधला एक दारुगोळा डेपो आणि लॉजिस्टिक्स तळ सुद्धा उद्ध्वस्त झालंय। पख्तियामधलं एक कॉप्स मुख्यालय सुद्धा उडवण्यात आलंय अशी माहिती पाकिस्तानच्या सरकारी वृत्त संस्थांनी दिली आहे। खरं तर गेल्या रविवारी अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानी हवाई हल्ल्यानंतर अफगाणिस्तानचं पाकिस्तानवर प्रत्युत्तर म्हणून त्यांनी सीमापार हल्ले सुरू केले। अफगाणिस्ताननं उत्तर दिल्यानंतर पुन्हा काही तासातच पाकिस्ताननं हवाई हल्ले केले। अफगाणिस्ताननं प्रत्युत्तरात केलेल्या हल्ल्यात 55 पाकिस्तानी सैनिक मारले गेले आणि 19 चौक्या उद्ध्वस्त केल्या, ताब्यात घेतल्या असं सुद्धा तालिबानकडून अफगाणिस्तानमधून सांगितलं जात आहे। तर या संघर्षात एक रंजक आणि चिंताजनक बाब सुद्धा समोर येते। अफगाणिस्तानमधून अमेरिका बाहेर पडताना त्यांनी मागे सोडलेली जी शेकडो लष्करी वाहनं आहेत ती आता तालिबानांच्या ताब्यात आहेत। विशेष म्हणजे त्यातल्या काही वाहनांवर अफगाण ध्वज हे फडकवलेले दिसत आहेत। या वाहनांचा उपयोग आता तालिबानकडून पाकिस्तान विरोधात केला जात असल्याचा संशय हा पाकिस्तानला आहे। यामुळे अमेरिकेने अफगाणिस्तानमधून माघार घेतल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची आणि त्यांच्या लष्करी साहित्याच्या गैरवापराची पुन्हा एकदा चिंता वाढली आहे। पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातला हा संघर्षाला जुना इतिहास आहे। ड्युरंट लाईन या सीमेवरून हे दोनही देशांमध्ये या दीर्घ काळापासून वाद सुरू आहेत आणि याशिवाय TTP सारख्या दहशतवादी संघटनांना मिळणारा पाठिंबा, सीमेपलीकडची घुसखोरी आणि एकमेकांवरचे आरोप यामुळे संबंध बिघडले आहेत। पाकिस्ताननं खरं तर काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या सीमेत घुसून हवाई हल्ले केल्याचीही बातमी होती आणि याला युद्धाची पहिली ठिणगी मानलं जात होतं। आता युद्धाची थेट घोषणा झाल्यामुळे या भागातली शांतता आणि स्थैर्य सुद्धा धोक्यात आलंय। या संघर्षाचे परिणाम फक्त या 2 देशांपुरतेच मर्यादित राहणार नाहीयेत, तर दक्षिण आशिया आणि जगाच्या इतर भागांवर सुद्धा त्याचे गंभीर परिणाम हे होऊ शकतात। हा संघर्ष कोणत्या दिशेने जातोय असं तुम्हाला वाटतंय? पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधल्या तणावावर तुमचं मत काय आहे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।